एक उत्कृष्ट क्रिकेटर आज हार्डलक मात्र नेहमी उत्तम क्रिकेटचं प्रदर्शन संदेश दादांच्या माध्यमातून होतं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि गोल्डन बियर शॉपचे सर्व आपण पाहतोय. रामदासजी माली यांच्या माध्यमातून अजिवली संघासाठी शुभेच्छा आल्यात आणि सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि आता सामना आपल्याला पाहायला भेटेल अजिवली विपक्ष चिरले या दोन संघामध्ये आपल्याला मॅच पाहायला भेटेल. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आपण पाहतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता आणि सर्व खेळाडूंना सूचना असणार आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 जण 9 खुर्च्यांमध्ये बसलेले असतील. पाठीराखे तिथे दिसले असता कामा नाहीत. 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. हॅलो, पहिला चेंडू वाईड येतोय. सुरुवात होतीये, शुभारंभ होतोय अजिवली संघाच्या धावत संख्येची. खेळाडूंना विनंती आहे आपण खुर्च्यांमध्येच बसायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये जोरदार अपील होते मात्र पंचांवर कुठलाच असर नाहीये. पहिला वाईड, त्यानंतर निर्धाव चेंडू येतोय. खेळाडू कक्षामध्ये बसणाऱ्या खेळाडूंना विनंती पुन्हा एकदा ही सूचना आहे, जर आयोजक आले आणि त्यांच्याकडून 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. रेलिंगच्या आत जे पाठीराखे आणि खेळाडू आहेत त्यांना विनंती असणार आहे की त्यांनी बाहेर राहायचंय. फक्त खेळाडू आपल्याला पॅव्हिलियन मध्ये पाहायला मिळतील खेळाडू कक्षामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय सीमा पार. तौसिफच्या बॅट मधून येतोय खणखणीत या पारीतला पहिला चौकार. बायकरमॅन म्हणून ज्यांची ओळख आहे असा तौसिफ गावदेवी आजिवली संघाचा. रिहान अँड जिशा 11 गावदेवी आजिवली संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय. आता मात्र चेंडू बॅटवर आलाय. पुन्हा एकदा 1 बाउन्स, लगातार दुसरा बार चौकार. समर्थकांना विनंती असणार आहे जे आपल्या संघाच्या बाजूला रेलिंगच्या आत कुणी बसायचं नाहीये, थांबायचं नाहीये. प्लीज कोऑपरेट करा. ही सूचना आहे आयोजकांची. पुन्हा एकदा चेंडू बॅटवर येतोय आणि होतीये हॅट्रिक चौकारांची. लगातार 3 चौकार तौसिफच्या बॅट मधून येतोय. आक्रमक पवित्रा घेतोय इथं तौसिफ. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर निर्धाव आला आणि त्यानंतर आले सलग 3 चौकार. धावफलक जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा षटकातील खेळ संपलाय. हरिभक्त परायण हेमंत महाराज पवार यांचं इथं आगमन होतंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. चिरले बनाम अजिवली असा हा सामना. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी अजिवली संघाकडून सन्मान दिला जातोय. कव्हर्स मधून चेंडूला ड्राईव्ह केलंय आणि चेंडू गेला सरळ सीमा पार. क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फक्त टाइम केलं चेंडूला. लेदर क्रिकेट मधला हा फटका आपल्याला पाहायला मिळाला
आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकवत चेंडू गेला सीमा पार, आला सलग चौथा चौकार. पाहुण्यांची मांदियाळी आपण स्टेजवर बघतोय. मान्यवर, या स्पर्धेला जी उपस्थिती आहे, आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अपील, आणि अशा रीतीने पंच राकेशजी म्हात्रे यांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. पहिलं षटक समाप्त होत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकामध्ये 4 चौकार, 2 डॉट आणि 1 वाईटच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्यात त्या 17. आदरणीय समाधान शेठ माळी चिरले येथे उपस्थित असतील, त्यांनी यायचं या क्रिकेट मंचावर. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चिरले संघाचे आधारस्तंभ आणि पॅकर समाधान शेठ माळी. लक्ष्मणजी मेडेकर यांच्याकडून स्पर्धेला पुरस्कृत करण्यात आलंय. जे लकी ड्रॉ त्यातील जी एक्वा डाट दिली जाणार आहे ती लक्ष्मणजी मेडेकर यांच्याकडनं प्राप्त झाले. ते मंचावर क्रिकेटचा आनंद घेत आहेत. वेलकम लक्ष्मण भाई. चला, दुसरं षटक ऋतुज घरात खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू पिक केला आणि 1 धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. याच दरम्यान सतीशभाई मालुसरे, प्रवीणभाई पालव, संतोषभाई पाटील लोणिवली हे सर्व माजी सरपंच आहेत. यांना विनंती करतो यायचं आपलं या क्रिकेट मंचावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सतीश दादा पाटील आयोजित गावदेवी क्रिकेट क्लब यांच्या वतीने हा क्रिकेट संग्राम आपल्या भेटीला आलाय. 4थ्या रजनीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. अजिवली बनाम चिरले हा सामना आपल्या भेटीला आलाय. 1.1 षटकांचा खेळ संपलाय. बिनबाद 18. स्विच हिटचा प्रयत्न, बॅटवर नीटचा चेंडू आला नाही, डायरेक्ट हिट मात्र नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला नाही. 1 धाव पूर्ण होते. धावफलक जाऊन पोहोचतो 19. 7 चेंडूमध्ये 17 धावा, ज्यात 4 लाजवाब चौकार तौसिफच्या बॅटमधून आपण पाहिले. संदीप एका चेंडूवर 1 धाव करत चांगली साथ देतोय तौसिफला. हा खेळ पार्टनरशिपचा आहे, हा खेळ सहकार्याचा आहे, हा खेळ टीम गेम आहे. आता चेंडूला पिक केले, चेंडू हवेत असणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि संदीपच्या पारीचा अंत होतोय. 2 चेंडूंचा सामना करत 1 धाव जमवत संदीप परतणार. पहिला झटका 19 या धावसंख्येवर. 1.3 षटकांच्या खेळानंतर अजिवली संघासाठी रिहान आणि जिस्या 11 गावदेवी अजिवली संघ नाणेफेक जिंकत पहिली फलंदाजी करतोय. इनेट नंबर 3 मिस्टर शैलेश सार्डेकर. एक ताकदवान फलंदाज आणि तितकाच उत्कृष्ट गोलंदाज अशी ज्यांची बोळक आहे. शैलेश सार्डेकर मैदानात येणार अजिवली संघाकडून. आणि याच दरम्यान बेलवली क्रिकेटमधील बाहुबली हर्षल पाटील यांचं आगमन होत आहे. वाईटचा इशारा पंच संजय दिसले यांचा आम्हाला दिसला, आपण इशारा केल्याचं. या वाईटने धावफलक जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवर. संजय जे दिसले, सत्यवानजी काकडे आणि द्वारकानाथ चोरगे ऑफिशियल पंच. या सामन्यासाठी एक उत्कृष्ट क्रिकेटर वंडर बॉय ऑफ बेलवली राकेश म्हात्रे आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. दरम्यान आणखीन एक चांगला चेंडू, जोरदार अपील होती, मात्र निर्धाव चेंडू येतोय. याच दरम्यान मान्यवर
सतीशभाई मालुसरे सरपंच, आदरणीय प्रवीणभाई पालव सरपंच, आदरणीय संतोषजी पाटील सरपंच लोणवली ही मान्यवर मंडळी मंचावर आले, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन, आणखीन एक निर्धाव चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. प्रबल एंडकडून गोलंदाजी करताना गोलंदाजाकडून चांगली ऋतू घरत याच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 17 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ दुसऱ्या षटकातील संपलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं फसतोय आणि एक अप्रतिम षटकाची सांगता होते, ज्या षटकात 1 विकेट प्लस 3 धावा आल्या. ऋतुज घरत यांनी कमबॅक करून दिलाय. 5 षटकांचा सामना असणार आहे. या स्पर्धेमध्ये अनेक उलटफेर कंचनदादा आपल्याला पाहायला मिळाले. 2 मिडन ओव्हर खेळलेला संघ पण जिंकला. 5 चेंडूमध्ये 1 धाव असताना शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला. 12 बॉल 37 चेस झाल्या. ज्या संघानं फक्त 14 जमवले होत्या 3 षटकात, त्या संघानं 12 बॉल 37 चेस केल्या. 1 चेंडू 6 धावा असताना षटकार आला. म्हणजे रोमहर्षक सामने. 24 चेंडू 27 धावा असताना बोर्ले संघाला परतावं लागलं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. सरडा आणि महाराष्ट्राचं राजकारण याच्यापेक्षा रंग बदलणारा जर कोणता खेळ असेल तर तो क्रिकेट. धावफलकावर धावा 20. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10.00 ची सरासरी. पहिल्या षटकात 17 आले होत्या. क्लासिकल 4 चौकार आपण तौसिफच्या बॅटमधून पाहिले होते. मात्र तोच तौसिफ दुसरं षटक नॉनस्ट्राईकवर राहिला आणि त्याचा परिणाम धावफलकावर धावा लागल्या फक्त 3. दुसऱ्या षटकामध्ये 1 बाद 20. अजूनही 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 10च्या सरासरीने जर विचार केला तर प्रोजेक्टेड स्कोअर 50चा असेल. मात्र इथं 86 धावा लिहिल्या चेस झाल्या आजच्याच रजनीमध्ये. मोठी धावसंख्या उभारून आव्हान उभं करावं लागेल अजिवली संघाला. लोअर फुल टॉस चेंडू पिक केला आणि भिरकावून दिला 6 धावांसाठी. तौसिफची आक्रमकता कायम आहे. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचतोय 26 या धावसंख्येवर. 4 चौकार आणि 1 षटकार. ला जवाब खेळी. तौसिफ यंदाच्या मोसमात फॉर्मला असणारा हा फलंदाज, ज्याच्या नावावर बाईक आहे आणि गोलंदाजाच्या नावावर पण बाईक आहे. 2 बायकरमॅन मधली ही लढत. कमबॅक. एक तेरी तो एक मेरी असं म्हटलं जातं. तसं पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज सार्थक. कंचनभाई पंच आहेत राकेश म्हात्रे, ते देखील बायकरमॅन आहेत. कोणच्या मैदानामध्ये पहिली कोणच्या मैदानात आणि यंदाच्या मोसमात किरवली येथे. आणि कांचनदादा सांगतात जेव्हा कोणच्या मैदानात बाईक मिळाली तेव्हा स्कोरिंगला आम्ही स्वतः होतो. मैदानामध्ये श्वान पथक आपण पाहतोय. नेरा टीम इथे उपस्थित झाले, त्यांचं स्वागत. क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मागं आहे. क्षेत्ररक्षक चूक करतोय. एकेरीचं रूपांतर दुहेरीत होणार का? चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एकेरीचं रूपांतर दुहेरीत झालं. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 28 वर. 2.3 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांचा सामना असणार आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करतोय रिहान आणि जिशा. 11 गावदेवी आजिवली टीम. 10 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी साकारले. 4 चौकार 1 षटकारांची आक्रमक फलंदाजी करतोय तौसिफ. पुन्हा क्रॉस बॅटेड फटका आणि चेंडू जाणार सीमा पार 6 धावांसाठी. आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण आपण तौसिफ कडून पाहतोय. उत्तम पदलालित्य पाहतोय. स्टंप मध्ये आत घुसत शॉर्ट पिच करत चेंडूला जोरात भिरकावून दिला जात आहे. या 6 धावांनी धावफलक 34 वर जाऊन पोहोचतोय. 2.4 म्हणजे एकूण 16 चेंडूंचा खेळ संपलाय.
आणि 16 चेंडूनंतर धावफलकावर 1 बाद 34. आउट होणारा फलंदाज संदीप माळी. आणि आता शैलेश, 3 चेंडूमध्ये एकही धाव अजून शैलेशच्या नावावर नाही आहे, मात्र हा आक्रमक फलंदाज आहे. खोलवर टप्प्याचा सार्थकचा चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफ क्षेत्रात. थोडंसं मिसफील्ड फंबल, त्याचा फायदा उचलत एकेरीचं रूपांतर दुहेरीत करण्यात यशस्वी ठरतायत फलंदाज. 2 धावांनी धावफलक जातोय 36 वर. 1 चेंडूचा खेळ तिसऱ्या षटकातील बाकी असणार आहे. पहिल्या षटकात आल्या 17, दुसऱ्या षटकात 3 आणि या षटकात मात्र पुन्हा एकदा चांगली धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरतोय. स्विच हिट क्लास. शेवटच्या चेंडूवर आला चौकार आणि या चौकाराने 3 षटकांनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 40. या षटकात आल्या 20 धावा. वैयक्तिक 36 धावांवर तौसिफ फलंदाजी करतोय. 13 चेंडू 37 धावांवर. आज एक जबरदस्त सामना आपल्या भेटीला पाहायला मिळाला. याच दरम्यान महेशजी पाटील, मातोश्री फिटनेसचे सर्वेसर्वा यांचं आगमन झालं. विनंती करेन यायचंय, मंचावर आपलं स्वागत आहे. एक सामना भेटीला आला, जो सामना होता अजिवली बनाम शेडुंग, माफ करा, वारदोली बनाम शेडुंग. पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी करत तब्बल 85 धावा कुठून काढल्या वारदोली संघानं, ज्यामध्ये अत्यंत सुरेख अप्रतिम असं 50 पाहायला मिळाली. 53 धावांची खेळी साकारली केंगे यांनी, जगदीश केंगे यांनी. आणि प्रतिउत्तरादाखल अप्रतिम फलंदाजी करत 50 धावांची खेळी साकारली ऋतिक आणि सामना जिंकला. एकाच सामन्यामध्ये 2 50, हे फार क्वचित किंवा माझ्या मते मी पहिल्यांदा पाहिलंय. आणि त्या दोन्ही खेळाडूंना रवी शेळके यांच्या माध्यमातून 1344 म्हणजे 1344 रुपये गाडी नंबर जो आहे त्यांचा, ती रक्कम प्रदान करण्यात आली. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्या 40. आमदार चषक 2026 सर्वांच्या आवडीचं व्यक्तिमत्व म्हणजे सतीशदादा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक 2026 मध्ये 4थ्या रजनीमध्ये आपण आहोत. 4थ्या रजनीमध्ये अजिवली बनाम चिर्ले हा सामना आपल्या भेटीला आलाय. 3 षटकानंतर 40 धावा. खूप स्लो होत आहे. प्रथमेश मडवी बॅटवर आलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकाने टिपलाय, अप्रतिम झेल आणि स्कोररला कोणताही त्रास न देता शैलेश सार्डेकर परतणार. प्रियांशूने टिपलाय झेल आणि पहिल्या चेंडूवर प्रथमेश मडवी यशस्वी ठरतोय. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे 40 या धावसंख्येवर. 19 चेंडूंचा खेळ संपलाय. विजय चौधरी इनेट नंबर 4 4थ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानात येतोय. 40 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. याच दरम्यान आदरणीय प्रभाकरजी पाटील आणि परशुरामजी पाटील आपलं स्वागत परशुरामजी पाटील यांच्या माध्यमातून केलं जात आहे. यायचंय. मल्हार ट्रॅव्हलचे सर्वेसर्वा परशुरामजी पाटील आणि प्रभाकरजी पाटील यांचं आगमन होत आहे. वेलकम. दरम्यान निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक करून देणारं षटक म्हणावं लागेल. दुसरं षटक आपण पाहिलं होतं ज्याच्यात 3 धावा आल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. एकही धावफलकावर नाही आहे. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन. फिरकी आणि फिरकीवर फलंदाज फक्त गिरकी घेतोय. बॅट्स आणि बॉलचा कोणताही संपर्क येत नाहीये. पहिल्या चेंडूवर विकेट आणि सलग 2 निर्धाव चेंडू. प्रथमेश मडवी क्लास दाखवतोय. स्लोवर 1 टाकला होता आणि आता मात्र समजदारीचं क्रिकेट. टेनिस क्रिकेटमध्ये
आपल्या फलंदाजांना उशिरा का होईना कधीतरी अक्कल सुचल्याचं पाहायला मिळालं. नाहीतर मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात 2 मिस झाले. मग पुढच्या 2 चेंडूवर मोठे फटके मारण्याच्या नादात 4-4 चेंडू जे बोरले संघाकडून मगाशी होताना आपण पाहिलं. मोठे फटके खेळण्याच्या नादात सामना खूप दुरावला. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. या 4थ्या षटकातील धावफलकावर धावा 41 लागल्यात. आतापर्यंत फक्त एकच धाव 4 चेंडूमध्ये मुजले. 1 विकेट मिळवली ती प्रथमेश मडवीने. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. तौसिफ थांबायला तयार नाहीये. आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण. या षटकारानं तौसिफ जाऊन पोहोचतोय 43 या धावसंख्येवर. धावफलकावर धावा लागतायत 47 आणि 14 चेंडूमध्ये 43 धावा आहेत तौसिफच्या. अजिवली बी संघ मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. चेंडू हवेत आहे. फटका फसला आणि इथे फलंदाज खूप मोठा झटका बसतोय. 15 चेंडूमध्ये 43 धावांची पारी इथे अंत होताना आपण पाहिलं. असं वाटलं होतं तिसरी 50 आजच्या रजनीमधली येते की काय. एक हाती किल्ला लढवला तौसिफनं. धावफलक जाऊन 47 वर पोहोचवलाय. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 3 बाद 47 4 षटकांच्या खेळानंतर. चला लगेचच आपला गोलंदाज 5वा गोलंदाज सुरू करायचा आहे. न्यू बॅट्समन हा एक आणखीन हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आहे. विशाल ठाकूर एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. तेज तर्रार गोलंदाजी ही ओळख असणारा विशाल ठाकूर मैदानात येणार. आता मात्र जबाबदारी असणार आहे ती फलंदाजीची. 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवत समोरच्या संघावर दडपण निर्माण करायचं आहे असा इरादा घेऊन मैदानात ही जोडी दोन्ही फलंदाज ज्याच्यामध्ये विजय आणि विशाल ही अशी जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. 3 चेंडूमध्ये 1 धाव विजयच्या नावावर आहे. विशाल आत्ताच मैदानात आलाय आणि 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आर्यन बडवी शेवटचं षटक घेऊन. पहिल्या षटकात 17 नंतर 3 पुन्हा 20 त्यानंतर या षटकात आल्या फक्त 7. आता शेवटचं षटक. किती धावा घेऊन येईल हे षटक. कोणतं असेल आव्हान. येणारा काळ या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देणार आहे. धीरज दादा गडकरी चिखले यांचे इथं आगमन होत आहे. चिखले संघाचे पॅकर पुरस्कर्ते. दरम्यान पहिला चेंडू स्वैर येतोय. धावफलक जाऊन पोचतोय तो 48 वर. मधुकरजी चोरगे हरिभक्त परायण आपण या सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्पर्धेला उपस्थिती लावले त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. संपले. वालाच्या शेंगा लवकरच आल्या होत्या आणि त्या आत्तापर्यंत टिकतील. वालाच्या शेंगा मग ते वालाच्या शेंगा कसल्या प्युअर वालाच्या होत्या. स्वतः अनिल पाटील म्हणजे आवट्या यांनी आणल्या होत्या. दरम्यान 2 धावा आणि धावफलकावर लागतात 50 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा स्वैरचा. 51 स्क्रीन आली. हा पंचांचा इशारा नो बॉलचा आणि या नो बॉलवर मिळाल्या 2 धावा प्लस 9 म्हणजे एकूण 3.
गोलंदाजाने पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर 2 आल्या, परत वाईट टाकला आणि आता नो. आणि उघडा डोळे पहा नीट, आता असणार आहे फ्री हिट. गोलंदाज आर्यन मडवी. वाईड, फ्री हिट कायम. काल एक षटक पाहिलं होतं ज्याच्यामध्ये 6 वाईड गोलंदाजाने टाकले होते आणि आतापर्यंत 3 वाईड 1 नो, म्हणजे 4 एक्स्ट्रा चेंडू, एकच चेंडूंचा खेळ झालाय. फाईनल क्षेत्रात चेंडू दन 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 करत जाणार, सीमा पार येणार चौकार आणि धावफलकावर धावा लागणार 59. रिव्ह्यू पंचांना चेक करायचा. ओके, भीमर. पंचांचा इशारा, फेअर डिलिव्हरी. या चेंडूवर आला चौकार, वाईड 2 धावा, वाईड 2 धावा नो बॉलच्या, पुन्हा वाईड आणि हा चौकार. हे षटक खूप लांब लचक होत आहे. 2 चेंडूंचा खेळ फक्त आतापर्यंत झालाय, तब्बल 12 धावा जमल्यात. बॅटची आउटसाइड एज, चेंडू हवेत आहे, गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एकेरीचं रूपांतर दुहेरीत, तिसरीचा प्रयत्न. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 34साठी पण तयार झालेत, मात्र 3 धावा मिळतील आणि या 3 धावांनी 62 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4.3 ओव्हर. 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 15 धावा आल्यात. ऍक्च्युली 3 चेंडू नाहीयेत, ते 7 चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने टाकले आहेत. 1 नो बॉल, 3 वाईड. गोलंदाज प्रेशर क्रिएट करतोय आपल्या संघावर. 62 धावा धावफलकावर. क्रॉस बॅटेड फटका. एकेरीचं रूपांतर दुहेरीत, 2 धावा मिळाल्या, 64. या 2 विजयीच्या नावावर धावा येतील. खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. 1 धाव पूर्ण, एकच पूर्ण. धावफलक जाऊन पोहोचेल 65. पासष्ट धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू, टार्गेट सेट करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. किती येतील धावा या चेंडूवर, कोणतं असेल टार्गेट चिर्ले संघासमोर. जोरदार प्रहार स्टेट ड्राईव्ह आपण पाहिला. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. एकेरीचं रूपांतर दुहेरी करण्याच्या प्रयत्नात फलंदाज झाला धावबाद. 1 धाव शेवटच्या चेंडूवर आली. धावफलकावर धावा लागल्यात 66. विजयासाठी गरज असणार आहे ती 67, 67 धावांची. हेच आणि विजय होतोय धावबाद शेवटच्या चेंडूवर. धावफलकावर धावा लागल्या 66. विजयासाठी 67 धावांचं आव्हान असणार आहे. चला आपण सन्मान करून घेऊया
सन्मान करायचा आदरणीय. हजारो रुपये जेव्हा स्पर्धेमध्ये संघाची एंट्री फी असते ती भरणारे आणि संघाच्या पाठीशी उभी राहणारी ही मंडळी आहेत त्यांना धन्यवाद देईन. विश्वजित दादा गडकरी चिखले यांनाही आमंत्रित करूया, त्यांचाही आपण सन्मान करायचा आहे. विश्वजित दादा गडकरी. तसेच विश्वजित दादा गडकरी यांचा सन्मान करतो. तदनंतर आपण प्रशांत दादा पाटील, प्रशांत दादा पाटील चिखले यांनाही सन्मानित करणार आहोत. तसेच मल्हार ट्रॅव्हलचे सर्व आदरणीय परशुरामजी पाटील यांना आमंत्रित करेन. आपलाही सन्मान स्वीकारायचा आहे. या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलात, आपला अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपला सन्मान केला जाईल. आपण सन्मानित करतो आहोत प्रशांतदादा पाटील यांना आणि तदनंतर आपण परशुरामजी पाटील यांना सन्मानित करणार आहोत. स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रेरणा स्त्रोत तरुणांचे बेलवलीतील सतीशभाई पाटील यांच्या शुभ हस्ते परशुरामजी पाटील यांना सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर एक शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रभाकर दादा यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. प्रभाकर दादांनी यायचं आहे, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मधुकरजी चोरगे साहेब यांचा सन्मान आपण केलेला आहे. मान्यवर चालेल, प्रभाकर दादांचा सन्मान केला जातोय आणि या सर्व मान्यवरांना मी मनापासून धन्यता देईन. गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित आमदार चषक 2026च्या या पर्वामध्ये आपण येथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. मयूरजी पाटील मॅन फ्रॉम भिंगार यांच्या आवाजाकडे. थैंक यू सो मच. लौट चलेंगे दोस्तों इस क्रिकेट की रंगीन दुनिया में सभी दर्शकों का, सभी मेहमानों का फिर एक बार इस श्रृंखला के माध्यम से हम स्वागत करना चाहेंगे. विशाल ठाकुर गेंदबाजी की भागदौड़ संवाद नजर आएंगे. पहली गेंद इस बार देख सकते हैं, गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम है, खिलाड़ी वहां पे तैनात पूरा घूम चुके थे. दूसरी के लिए पलटे, गेंद जाती हुई सीमा रेशे के लगत तीसरी के लिए पलटे.
तीन तीन तिगाड़ा और काम बिगाड़ा। 66 रन बनाए, 67 रनों का टारगेट है। पहली गेंद फेंकी, 3 रन आएंगे पहली गेंद के ऊपर। ऐसा लग रहा था खिलाड़ी कैच तक जरूर पहुंचे, लेकिन पूरा घूम चुके थे। घूमर घूमर और लोग चिंगम खाते बूमर, पूरा घूम चुके थे। और पहली गेंद का हो चुका है खेल समाप्त। पहली गेंद के ऊपर नंबर आएंगे दोस्तों 3। सार्थक और प्रियांशु की जोड़ी, चिरले बनाम अजूली, ऐसा मुकाबला आपको देखने के लिए मिलेगा। बल्लेबाजी करते हुए अजूली टीम ने 66 रन बनाए और 67 रनों का टारगेट सामने रखा है। और गेंदबाजी के लिए देख सकते हैं विशाल ठाकुर राइट अप ओवर द विकेट से। इस बार देख सकते हैं सीधे बल्ले से खेला इस गेंद को, गेंद जाएगी सीमा रेशे के लगत। ऐसा लग रहा था कि यह गेंद को लपक पाएंगे, लेकिन गेंद जाएगी सीमा रेशे के बाहर। यह पहला बार नंबर आएंगे दोस्तों 6, छक्का। हम तो डरते दोस्तों पुलिस के मार से, क्योंकि पुलिस का डंडा और मौसम देखने के लिए मिलेगा मैदान के अंदर ठंडा ठंडा। इस बार देख सकते हैं बल्ले का बाहरी किनारा, कैच पकड़ना जरूरी था। गेंद जाती हुई सीमा रेशे के लगत, आएगा नंबर 4, चौका। चलो चौका आएगा। ऐसा लग रहा था कि गेंद लपक पाएंगे, लेकिन वहां पे गलती, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, बिग मिस्टेक आपको देखने के लिए मिलेगी। जहां पे एक भी नहीं था वहां पे आएंगे 4, और 4 के साथ चिल्ले टीम आगे बढ़ेगी। कुल टोटल की बात की जाए तो 13 रन आपको देखने के लिए मिलेंगे। गेंदबाजी अच्छी चल कर रहे हैं, लेकिन खिलाड़ियों का साथ नहीं मिल रहा है। इस बार देख सकते हैं अच्छी गेंद, वहां पे विजय आएंगे, जब तक उठाएंगे फेंकेंगे तब तक एक चिकी सिंगल, और सिंगल के साथ 14 रन लगते हुए पहला और प्रोग्रेस पे नजर आएगा। गेंदें समाप्त हो चुकी है दोस्तों, 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। इन बात रहेंगे फिर एक बार तैयार आइटम ओवर द विकेट से। इस बार देख सकते हैं घुटना टेक और तमाशा देख, गेंद जाती हुई 1 बाउंस सीमा रेशे के बाहर, आएंगे 4। तो टॉस के लिए आना है। इस बार देख सकते हैं कमाल का फटका, गेंदबाज अटका, और ये देख सकते हैं कमाल का फटका कलिंगर लाल बड़क, और ये फटका था कड़क 13। के पिटाई देख सकते हैं, कमाल की फटकेबाजी। पहले ओवर का हो चुका है खेल समाप्त, और कुल टोटल की बात की जाए 24, 24 रन आपको देखने के लिए मिलेंगे। चलो नेक्स्ट मुकाबला
पनवेल सोसाइटी बनाम नेरे, टॉस के लिए आपको आना है। चलो नेरे भी टीम का कप्तान और पनवेल सोसाइटी टीम का कप्तान, आपको टॉस के लिए आना है। अच्छा मुकाबला 24 रन है पहले ओवर में चिल्ले टीम के लिए। क्या बल्लेबाजी, अच्छी पार्टनरशिप सार्थक और पीयूष प्रियांशु द्वारा, कमाल की फटकेबाजी, ये अच्छी जोड़ी, ये जोड़ी आपको धूम मचाते हुए नजर आएंगी। धूम मचाले और यहाँ पे कमाल की फटकेबाजी। गेंदबाजी के लिए शैलेश साडेकर आएंगे, खुद की ओर से पहली टीम की तरफ से दूसरी गेंदबाजी शैलेश साडेकर करते हुए नजर आएंगे। पहली गेंद इस बार देख सकते हैं लॉन्ग ऑफ में खेला विजय, वहां पे है, अच्छी फील्डिंग वहां पे, जब तक उठाएंगे फेंकेंगे तब तक एक सिंगल, और सिंगल के साथ 25 रन आपको देखने के लिए मिलेंगे। आने वाली 23 गेंदें और जीतने के लिए 42 रनों की जरूरत। कौन जीतेगा मुकाबला, ये आने वाला वक्त बताएगा। पहली गेंद अच्छी फेंकी है शैलेश साडेकर ने, स्ट्राइक एंड पर रहेगा खिलाड़ी सार्थक। सार्थक के बल्ले से एक चौका एक छक्का देखा है, 3 गेंदें खेली और 13 रनों का योगदान। इस बार दुधारी तलवार का इस्तेमाल, गेंद हवा में है, पहला विकेट। टपका रे टपका, एक और टपका, 2 में से एक का मटका, ये लगता हुआ चिल्ले टीम को पहला कर रहा झटका। दूसरी गेंद के ऊपर विकेट निकालते हुए नजर आएंगे गेंदबाज शैलेश साडेकर। 25 रनों के ऊपर कुल टोटल आपको देखने के लिए मिलेंगे। नए खिलाड़ी मैदान के अंदर, इनाट नंबर 3 के खिलाड़ी, मिडल ऑर्डर के ताकतवर खिलाड़ी जतिन मैदान के अंदर आपको ट्रैवल करते नजर आएंगे। समीकरण में आपको बदलाव आपको देखने के लिए मिलेगा। आने वाली 22 गेंदें और जीतने के लिए 42 रनों की जरूरत है। अगर यह मुकाबला जीतना है चिल्ले टीम को तो रन बनाने पड़ेंगे, और यह मुकाबला जीतना है हजीरी टीम को तो अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। चलो पाली टीम का कप्तान और मोफे टीम का कप्तान, आपको टॉस के लिए आना है। जतिन इस बार देख सकते हैं हाइट फैक्टर ज्यादा देखा, 9 गेंद का इशारा था, वह 2 गेंदें अच्छी, लेकिन ये गेंद खराब है। ये दोस्तों है, ये देख सकते हैं शैलेश साडेकर, एक गेंद खराब फेंकी है। 1+1 2 रन आएंगे। अगली गेंद फ्री हिट रहेगी। उघडा डोले पानी पुढचा चेंडू आहे फ्री हिट की गेंद रहेगी। और मेन अंपायर की भूमिका में राकेश मात्रे, स्क्वेयर लेग अंपायर सत्यवान काकड़े, ऐसे 2 अंपायर आपको देखने के लिए मिलेंगे। उनके माध्यम से श्रृंखला कवरेज की जा रही है। और हमारे साथ कांचन दादा पालकर केवाले। अगली गेंद फ्री हिट रहेगी। 27 रन, 40 रनों की जरूरत। इस बार देख सकते हैं जड़ में डाली हुई गेंद है, सीधे बल्ले से खेला विजय आएंगे, दूसरी के लिए पलटना चाहेंगे लेकिन रुकना पड़ेगा। 1 रन आती हुई, 1 रन के साथ 28 रन। आंखों में नींद भर जाए पर सोना नहीं है, यही समय है मेरे दोस्त कुछ करने का, इसे खोना नहीं है। कौन से खिलाड़ी अपने टीम के लिए कुछ कर जाएंगे, ये आने वाला वक्त बताएगा। चलो टाइम बचाना है, वक्त किसी के लिए रुकता नहीं है, वक्त के लिए हमें रुकना पड़ता है। घड़ी की कांटे के हिसाब से हमें चलना पड़ता है, तो टाइम अलर्ट रहेगा, टाइम बचाना है। 39 रनों की जरूरत है अभी भी। देखा जाए तो गेंदें समाप्त हो चुकी है दोस्तों, 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। आने वाली 21 गेंदें और 39 रनों की जरूरत। इस बार देख सकते हैं अच्छी गेंद, कमाल की गेंदबाजी शैलेश साडेकर द्वारा। मंजिल थोड़ी कठिन है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा, इतना भरोसा खुद पर है, इस बार बाजी मैं मार जाऊंगा। कौन सी टीम बाजी मारेगी,
आने वाली अभी समीकरण में बदलाव, 20 गेंदे और 39 का समीकरण। इस बार फुल टॉस को टॉस करना था, लेकिन बल्ले और गेंद का ठीक से संपर्क नहीं। दूसरी के लिए पलटे, रनआउट का मौका बन सकता है, क्या मौका बना है कि नहीं, तीसरे अंपायर के माध्यम से चेक किया जाएगा। लो डिसीजन, धक धक करने वाला ये डिसीजन आपको देखने के लिए मिलेगा। खिलाड़ी सेफ है या फिर आउट है, तीसरे अंपायर के माध्यम से चेक किया जाएगा। द्या निर्णय चोर अंपायर का इशारा था, OUT, खिलाड़ी जाएंगे मैदान से बाहर, लौटना पड़ेगा। ऐसा कहा जाता है कि रिक्स से तो काम फिक्स है, लेकिन दूसरे के लिए पलटे थे और यहाँ पर लौटना पड़ेगा खिलाड़ी को। एक और विकेट मैदान से बाहर जाता हुआ, कमाल की गेंदबाजी यहाँ पे देख सकते हैं शैलेश साडेकर द्वारा। भाई अजय देख सकते हैं कभी कभी बाहर से मुकाबला एंजॉय करते हैं, लेकिन आज प्लेइंग 11 में आप अजय को देख सकते हैं और अजय के माध्यम से क्या कैच लपका गया। एक और विकेट मैदान से बाहर जाता हुआ, विकेटों का सिलसिला जारी है। पहले ओवर में जरूर 24 रन आए थे, लेकिन कमबैक वाला ओवर आपको देखने के लिए मिलेगा। हम सॉन्ग के माध्यम से हमेशा सुनते हैं कसा झाला है हमचा कमबैक, और कमबैकिंग गेंदबाजी शैलेश साडेकर द्वारा। ये दोस्तों क्रिकेट होता है, चढ़ उतार हमेशा आपको देखने के लिए मिलता है। 29 रन, आने वाली 18 गेंदे और जीतने के लिए 38 रनों की जरूरत है। अभी भी किसी ने मुकाबला जीता नहीं है, अभी भी किसी ने मुकाबला हारा नहीं है। कौन सी टीम यह मुकाबला जीतेगी या आने वाली गेंदें बता के जाएंगी। मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर। दोनों तरफ से कोशिश जारी है, दोनों तरफ से मेहनत जारी है, दोनों तरफ से सफर जारी है। चलो नए गेंदबाज आएंगे, अभिजीत जादव आएंगे गेंदबाजी के लिए। कभी कभी अभिजीत पहली गेंदबाजी करते हैं, अभी तीसरी गेंदबाजी अभिजीत आपको करते नजर आएंगे। आपको जोड़ी देखने के लिए मिलेंगी प्रियांशु घरत और आर्यन मडवी, ये जोड़ी आपको देखने के लिए मिलेगी। एक छक्का और एक चौके की मदद से खेल रहे, लगभग 13 रनों का योगदान इस प्रियांशु ने दिया है। प्रियांशु रहेगा स्ट्राइक एंड पर, नॉट स्ट्राइक एंड पर रहेंगे आर्यन। ये जोड़ी आपको देखने के लिए मिलेगी। गेंदबाजी के लिए अभिजीत, गेंदबाज तैयार। इस बार देख सकते हैं ये तेज रफ्तार भरे गेंद फेंकी थी और रफ्तार भरी गेंदबाजी अभिजीत के द्वारा आपको देखने के लिए मिलेंगे। अभी अभी देख सकते हैं चलते कभी कभी और पहली गेंद डॉट फेंकते हुए नजर आएंगे। 17 गेंदे और 38 का ये समीकरण आपको देखने के लिए मिलेगा। इस बार देख सकते हैं अच्छी गेंद और वहां पे खिलाड़ी है तैनात, जब तक उठाएंगे फेंकेंगे तब तक एक सिंगल, और सिंगल डबल से कुछ खास फर्क पड़ने वाला नहीं है अजूली टीम को। यहां से चौके छक्के लगाने पड़ेंगे। यही वक्त है कुछ करने का, कुछ कर जाएंगे। इस बार कुछ करना पड़ेगा, एक खिलाड़ी को चलना पड़ेगा। 30 रन आपको देखने के लिए मिलेंगे।
गेंदें समाप्त हो चुकी है 2। 16 गेंदे और जीतने के लिए 37 रनों की जरूरत थी। ये देख सकते हैं लंबा हिट और काम कर दिया 6 रनों का फिट। और निश्चित तौर से देख सकते हैं चैलेंजर चिरले टीम के प्रस्तुत करते समाधान शेटमाली। आइए अब मंच के ऊपर आपका भी शानदार ट्रॉफी में हम तदिल से स्वागत करना चाहेंगे। 16 में चाहिए थे 37, ये छक्का आया। संदीप देख सकते हैं वहां पे बहुत बढ़िया फील्डिंग मिड ऑफ में। जब तक उठाएंगे फेंकेंगे तब तक एक चीकी सिंगल, एक तेरी तो एक मेरी। पिछली गेंद के ऊपर डाव देखा बल्लेबाज का, इस गेंद के ऊपर डाव देखा हमने गेंदबाज का। कुल टोटल की बात की जाए 37 रन, आने वाली 14 गेंदे और 30 रनों की जरूरत। इस बार देख सकते गेंद हवा में है, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, लेकिन गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर आएंगे नंबर 4। इसी तो कहते हैं ना नसीबी गांडू, तो क्या करेगा पांडू। चलो 41 रन आपको देखने के लिए मिलेंगे। 26 रनों की अभी भी जरूरत है। इस बार देख सकते हो अलॉन्ग द कारपेट सारे इस गेंद को खेला, खिलाड़ी है वहां पे तैनात, एक पूरा दूसरी के लिए पलटना चाहेंगे लेकिन रुकना पड़ेगा। देख सकते हैं दोस्तों, और यहां से और हो चुका है तीसरा समाप्त। और कुल टोटल की बात की जाए तो 42 रन, आने वाली 12 गेंदे और 25 का ये समीकरण आपको देखने के लिए मिलेगा। तब तक सुनिए डीजे मास्टर को, डीजे वाजव गानी तुझे। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नरेश दादा शिलीमकर, पाली सुधागड उद्योजक आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून चिरले टीमला शुभेच्छा आल्यात। त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून चला पाली संघाचा संघनायक आणि मोपे संघाचा संघनायक या दोन संघाच्या संघनायकांना विनंती केली जाते की आपण टास्क करण्यासाठी यायचं आहे। त्यातून आयोजन करता आमचे सतीश दादा पाटील यांचा आपण टायटल सॉन्ग ऐकला। या अर्थानं सतीश दादा म्हटलं की एक राजा माणूस, सतीश दादाची एक हाताने लाखो पब्लिक फिदा, असा आमचा सतीश दादा। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नरेश दादा शिमलकर, पाली सुधागड उद्योजक, त्यांच्या माध्यमातून चिरले टीमला शुभेच्छा आल्यात। चलो लौट चलेंगे दोस्तों, बैक टू क्रिकेट। 12 गेंदे और 25 की जरूरत है। 25 बनाने यहाँ से चिरले टीम को और 25 बचाने हजूरी टीम को। फिर एक बार शैलेश को नियता दिया गया है। शैलेश ने दूसरा और अच्छा फेंका था। इस बार देख सकते हैं सीधे बल्ले से खेला इस गेंद को, एक पूरा करते हुए दूसरी के लिए पलटना चाहते हैं लेकिन रुकना पड़ेगा। प्रियांशु देख सकते हैं अच्छा खेल रहे हैं। आर्यन मणि भी देख सकते हैं, एक छक्का आर्यन ने दिखाया है, टर्निंग पॉइंट वाला है छक्का आर्यन ने दिखाया। जब आंखों में अरमान, मंजिल को अपना मान लिया, मुश्किल क्या आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया। आने वाली यहां से 11 गेंदे और 24 का समीकरण आपको देखने के लिए मिलेगा। स्ट्राइक एंड पर रहेगा खिलाड़ी आर्यन मडवी, एक छक्के की मदद से खेल रहा है। 7 रनों का योगदान इस आर्यन ने दिया है। इस बार देख सकते हैं ये गेंद थोड़ी सी बाहर जाती हुई, अंपायर का इशारा आता हुआ वाइड गेंद का।
वाइड गेंद का इशारा तब अतिरिक्त रनों में बढ़ोतरी और बिना कोई बल्ले से बनाए रन मिलेगी चिरले टीम को 44 रन। आने वाली गेंदें बचेंगी 11 और जीतने के लिए जरूरत होगी 23 रनों की। 11 और 23 का फासला। इस बार बल्ले का बाहरी किनारा लगा है, लौटना पड़ेगा। इस बार देख सकते हैं एक और विकेट अपने नाम करते हुए एक और सफलता। शैलेश साडेकर, कमाल की गेंद। माइंड आहे. याच दरम्यान एक विनंती असणार आहे. श्री रणजित गोपाल पाटील, एक सुशिक्षित व्यक्तिमत्व, बेलवली गावातील, विनंती करेन आपण यायचं आहे. या क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे. तसंच माऊली क्रिकेट क्लब बेलवली याच्या सर्व मान्यवरांना विनंती असणार आहे, आपणही यायचं आहे. या आमदार चषकामध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. इस बार देख सकते हैं शैलेश की यह कमाल की गेंदबाजी। शैलेश साडेकर का जलवा आपको देखने के लिए मिलेगा। मीट मसाला कालवा आणि पोपटी बनवा। इस बार देख सकते हैं शैलेश साडेकर का जलवा, कमाल की गेंदबाजी आपको मैदान के अंदर देखने के लिए मिलेगी। पोपटी का सीजन है। इस बार देख सकते हैं अच्छी गेंद मिड विकेट में खेला, तेजी से वहां पे सिंगल पूरा करते हुए, लेकिन यहां से एक खास छक्का लगाना पड़ेगा। एक छक्का आएगा तो मुकाबले में मजा आएगा। मुकाबले में ट्विस्ट आपको देखने के लिए मिलेगा। डर मुझे भी लगा फासला देखकर, मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद ब खुद तो मेरी मंजिल पास आती गई मेरा हौसला देखकर। अभी आने वाली गेंदें बचेंगी 8 और 8 में चाहिए दोस्तों 22। ये क्रिकेट है दोस्तों, अनिश्चित से भरा हुआ खेल। इस खेल का नाम क्रिकेट। इस बार देख सकते हैं अच्छी गेंद अलंद कारपेट सारे खेला है। तौसीफ है एक पूरा, दूसरी के लिए पलटना चाहते लेकिन रुकना पड़ेगा। इस बार चौके छक्के लगाने पड़ेंगे। आने वाली यहां से गेंदें बचेंगी आपके सामने देख सकते हैं 7 गेंदें बचेंगी और 7 में चाहिए 21। अगर इस गेंद के ऊपर छक्का आएगा ना तो आने वाली ओवर में प्रेशर कम रहेगा। ये गेंद देख सकते हैं दिशा से भटके, गेंदबाज थोड़ी सी हटके, गेंद थोड़ी सी बाहर जाती हुई। अंपायर का इशारा, वाइड गेंद का इशारा था। पाउडर का नाम टाइट है, मुकाबला टफ फाइट है, लेकिन राकेश मात्रे बता रहे कि ये गेंद वाइड है भाई। वाइड गेंद का आएगा इशारा। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी। अभी चाहिए दोस्तों 20 रनों की जरूरत। इस बार देख सकते हैं गेंद दबा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम है तो उसी पाए गेंद के नीचे क्या लपक पाएंगे? छोड़ेंगे नहीं भाई। अभी आने वाली गेंदें बचेंगी 6 और 6 में चाहिए 20 चिरले टीम को और 6 में बचाने 20 अजूली टीम को। बंटी डीजेला आपण ऐकतोय पाणी. आता महागुरु असती तर पाण्यावर कविता ऐकवली असती. खूप सुंदर निवेदन गेले 3 रजनींमध्ये आपण ऐकलं महागुरूंचं. उद्या होतील जॉईन, आज लग्न कार्यक्रमासाठी गेलेत. दरम्यान आमचे बंधू रणजित दादा यांचं इथं आगमन झालं, त्यांचं स्वागत. आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे ते सचिन सखाराम पाटील आमचे बंधू, यांनाही विनंती करेन आपण यायचं आहे मंचावर, आपलं स्वागत आहे. याच दरम्यान 40 प्लसचा एक उत्कृष्ट खेळाडू, एक लाजवाब क्षेत्ररक्षक राजेशजी पवार यांचं क्रिकेट मंचावर आगमन झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आमचे बंधू महेंद्रजी पाटील हे देखील मंचावर आले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असणार आहे. सामना अतिशय रोमांचक स्थितीत येऊन पोहोचलाय. अरे रडू नको बाला, वाह. मी पाण्याला जाते. की रंगीन दुनिया में महागुरु का आवाज अपन आपने सुना डीजे के माध्यम से। आज जो उनकी शादी का प्रोग्राम है, लग्न लग्न में हो मग्न। चलो आने वाली 6 गेंदें और 20 रनों की जरूरत है। कौन जीतेगा मुकाबला? जब तक मैं तो कहना चाहूंगा
जब तक प्रियांशु है ना तब तक कुछ चिंता करने की बात नहीं है, क्योंकि ऐसे खिलाड़ी है ना कभी भी इस मुकाबले का चित्र पलट सकते हैं। तेजस आएंगे गेंदबाजी के लिए। प्रथमेश नॉन स्ट्राइक गेंद पर रहेंगे, पूरी जिम्मेदारी रहेगी यहाँ पर। मैं तो कहना चाहूंगा प्रियांशु के ऊपर, नजर को बदलो तो नजारे बदल जाते, सोच को बदलो तो सितारे बदल जाते, कस्तूरी को बदलने की जरूरत नहीं है, दिशा को बदलो तो किनारे खुद ब खुद बदल जाते हैं। इस बार गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम है, विजय आएंगे, छोड़ेंगे नहीं, और बड़ी मछली जाल में एक और विकेट मैदान से बाहर जाता हुआ। अभी मुश्किल में आ चुकी है चिरले टीम, 5 में चाहिए 20। दरम्यान आमचे बंधू सचिन दादा पाटील, एक उत्कृष्ट फलंदाज, ओपनर, गेले कित्येक वर्ष अप्रतिम खेळाचं प्रदर्शन ज्यांच्या माध्यमातून झालंय, त्यांचं इथं आगमन होत आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. चलो नए खिलाड़ी आदित्य आपको मैदान के अंदर ट्रैवल करते हुए नजर आएंगे। 5 गेंदे और 20 का समीकरण। देख सकते हैं टर्निंग पॉइंट कहाँ पे हुआ, जो शैलेश सार्डेकर ने 2 ओवर फेंके, जैसे पिछले मुकाबले में सूरज पाटिल ने 2 ओवर फेंके थे, वैसे ही शैलेश सार्डेकर ने 2 अच्छे ओवर फेंके। इस बार देख सकते हैं अच्छी गेंद, टैपिंग क्रिकेट, एक्के दुक्के से कुछ फर्क पड़ने वाला नहीं है। कमाल की फील्डिंग शैलेश द्वारा, देख सकते हैं अभी 4 में चाहिए दोस्तों 19, 4 गेंदे और 19 का समीकरण। अगर इस गेंद के ऊपर छक्का चौका आएगा तो मुकाबले में मजा आएगा, क्या वो छक्का चौका दिखाया जाएगा, ये भी देखना बेहद जरूरी रहेगा। आदित्य मडवी और प्रथमेश मडवी जोड़ी आपको देखने के लिए मिलेगी। 4 गेंदे 19 का समीकरण। इस बार देख सकते हैं कहाँ पे मारू या ना मारू, लेकिन देख सकते हैं बल्ले का बाहरी किनारा लगा। अभी 3 में चाहिए 19, अभी थोड़ा सा पल्ला भारी हो चुका है। 4 में डालती है लोग खारी, लेकिन थोड़ा सा हो चुका है अजूरी टीम का पल्ला भारी। अभी 3 गेंदे और 19 रनों की जरूरत है। इस बार देख सकते हैं अच्छी गेंद, कमाल का फटका है प्रथमेश द्वारा, गेंद जाएगी 1 बाउंस सीमा रेशे के बाहर 4 रनों के लिए। अभी देर मोहपे बनाम पाली असा सामना आपल्या भेटीला येईल. पुढचा सामना असणार आहे मोहपे बनाम पाली. मयूर, इस बार देख सकते हैं पूरा घूम चुके थे, घूमर घूमर और लोग चिंगम खाते बूमर, पूरा घूम चुके थे, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। एक तरफा मुकाबला, ऐसा लग रहा था कि मुकाबला टफ फाइट होगा। पहले ओवर में 24 आए थे, लेकिन जैसे शैलेश सार्डेकर आए, क्या कमाल की वापसी। इस बार देख सकते हैं इस बार ये गेंद जाती हुई सीमा रेशे के बाद, किस्मत का चौका, 22 का चौका, लेकिन 22 का चौका। और इसी के साथ मुकाबला फिनिश हो चुका है, मुकाबला जीता दोस्तों